नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहूया खमंग आणि खुसखुशीत अशी मटार कचोरी. ही कचोरी खूप छान होते, मस्त होते. 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. 1 वाटी मटर घेतले आहे आणि काजू आणि मनुक्याचे छोटे छोटे पीस केले आहेत. मूठभर कोथिंबीर, छोटी वाटी रवा घेतला आहे एकदम बारीक. 2 चमचे तेल, 2 चमचे तूप, 1 चमचा आलं किसून, 1 चमचा बडीशोप, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा ओवा आणि पाव चमचा हिंग आणि 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर आणि 2 मिरच्या. हे पहा, गव्हाचं पीठ आणि रवा घालून घेऊया आणि अर्धा मीठ आधा घालून घेऊया, अर्धा मीठ नंतर घालून घेऊया आणि ओवा तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, तुम्ही हे पण घेतलं तरी चालेल, मैदा पण घेतला तरी चालेल. आणि 2 चमचे तेल. छानपैकी ते पिठाला करून घेऊया, एकजीव करून घेऊया. असं हातावर छानपैकी चोळून घ्यायचं. हे पहा, छानपैकी चोळून झालं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून घेऊया आणि त्याचा गोळा तयार करून घेऊया. आता बाजारात भरपूर प्रमाणे मटर आले आहेत, तुम्ही पण नक्की घेऊन या. हे पहा, पिठाचा गोळा तयार झाला आहे. हे पहा, एकदम मऊ मळायचं पीठ, एकदम सॉफ्ट, अजिबात घट्ट नाही मळायचं. आणि झाकण मारून ठेवूया. तोपर्यंत आपण पाणी ठेवलं आहे. 2.5 ग्लास ठेवलं आहे पाणी. 1 चमचा साखर आणि पाव चमचा मीठ घालून घेऊया. छानपैकी गरम झालं आहे. आणि 1 वाटी घेतलं तो मटार, 1 वाटी घेतला आहे तो. फक्त 2 ते 3 मिनटं शिजून घेऊया. हे पहा, आपला मटार छानपैकी शिजला आहे. हे पहा, छानपैकी शिजलं आहे. आता आपण वाटण करून घेऊया. मगाशी मी लसूण घेतली नव्हती, घ्यायला विसरली. लसूण, मिरची, बडीशोप, जिरं आणि आलं, मीठ आणि हिंग नंतर घालूया फोडणीसाठी आणि कोथिंबीर मूठभर. आता ह्याचं वाटण करून घ्यायचं. पाणी अजिबात घालायचं नाही. हे पहा, एकदम असं मोठं मोठं करून घ्यायचं वाटण. हे पहा, हे व्हिडिओमध्ये सांगते तसे तुम्ही करून माझ्याप्रमाणे करा. तुम्ही फोडणीसाठी तूप घालून घेतलं आहे 2 चमचे. आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं. तर हिंग एकदम चिमूटभर घेतलं आहे हिंग, तो घालून घेऊया. आणि हे आता आपण मिक्सरच्या भांड्यावर वाटून घेतलं आहे ना वाटण, ते घालून घेऊया आणि छानपैकी परतून घेऊया. वाटणाचा वास एकदम घरभर सुटला आहे, छान वास येत आहे, मस्तच. हे पहा, छानपैकी असं परतून घ्यायचं आणि 1 मिनिटासाठी झाकण मारून ठेवायचं. हे पहा, 1 मिनिट झालं आहे. आल्याचा, मिरचीचा जो कच्चा वास असतो तो निघून जातो. आता मटर घालून घेऊया. उकडलेले मटर आहे ना ते, आणि काजू आणि मनुका घालून घेऊया. एकदम बारीक पीस करून घेतले आहे. एकदम बारीक पीस घेऊन करायचे. आणि मीठ पाव चमचा छानपैकी परतून घेऊया आणि
मॅशरने छानपैकी मॅश करूया. हे पहा छानपैकी मॅश झालं आहे. हे पहा मस्तच झालं आहे. तुम्ही पण नक्की करून पहा ही कचोरी. हे पहा पीठ पहा मस्त झालं आहे. एकदम मऊ मऊ झालं आहे पीठ. असं मळायचं. असं पीठ मळल्यामुळे काय होतं, आपली जी हे होते ना कचोरी होते ना ती छानपैकी टम्म फुगते, मस्त फुगते. म्हणून असं पीठ करून घ्यायचं. हे पहा एक पोळा घेतला आहे. हातावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि असा आपण हे कसं करतो पुरणपोळीचा कसं करतो एकदम असं हे करून घ्यायचा. पुरी टाईप करून घ्यायचा. असं खोल असा करून घ्यायचा. त्याच्यामध्ये हे मटारचं सारण भरून घ्यायचं. हे पहा छानपैकी असं दबटून घ्यायचं. हे पहा मी व्हिडिओमध्ये सांगते असं तुम्ही करून पहा. हे पहा कसं हाताने त्याला हे करून घ्यायचं. आरामात करून घ्यायचा. हे पहा सगळे आपले कचोरे करून तयार झाले आहे. हे पहा छान दिसत आहे. तेल छानपैकी गरम झालं आहे. स्लोत गॅस करायचा. एकदम बारीक करायचा. अजिबात फास्ट नाही करायचा. बारीक गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचे कचोरे. हे पहा छानपैकी कलर चेंज झाला आहे. मस्त फुगले आहेत. हे पहा टम्म फुगले आहेत. मस्त खूप छान दिसत आहे आणि खरपूस भाजले आहेत. हे पहा खूप छान झाले आहेत. तुम्ही पण नक्की करून पहा. हे पहा खूप छान झाले, मस्त झाले. हे आतून पहा मस्त ह्याची मटारची दिसत आहे, सारण दिसत आहे. खूप छान झाले आहेत मटार कचोरी. तुम्ही पण नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.